सुटली बाई. दे की अजून पापड दे, लोणची दे. लय पुळका लावता ना तुला. कुठला पुळकान काय? आणि तू खात काय बसलीस मदत करायची सोडून? आता जिजी आत्याकडे चालली तर मी काय मदत करणार? अगं मदत करायचं राहिलं, मदत करायचं नाटक तर करू शकत होतीस का नाही? काय गरज नाही, तूच कर नाटक. अगं हळू बोल बाई, अजिंक्य घरातच आहेत. हे बघ, सगळ्यांना आपण पहिल्यासारखं वागतोय ना असं वाटावं म्हणून करायला लागतंय बाई. कर बाई कर, पण लय बी करू नको, नाहीतर सगळ्यांना कळेल आपण नाटक करतोय ते. नाही कळत. मग आता काय आता? अगं जिजी बाहेर गेले ना 2-4 दिवस, मग आत्ताच काय ते आपल्याला करायला पाहिजे. ते हर्षवर्धनकडे जाते आणि काहीतरी आयडिया काढा म्हणते. सारखं काय का ते हर्षवर्धनकडे जायचं असतं? अगं आपण काय केलं आणि आपल्या अंगलट आलं तर, म्हणून त्याला करायला सांगायचं. म्हणजे उद्या काही झालं तर तोच अडकल ना. अगं पण तो काय करतच नाही की, नुसतंच चाललंय आपलं तुमचं. कसा करत नाही? त्याला करायला भाग पाडायचं. कधी? आता मला काही नको वाटतंय बाई, पण करण्यासारखं काही सापडतच नाही तर काय करायचं? एक तर अजिंक्य कुठल्या भानगडीत नसतात, मग काय करायचं? आता तुम्हाला काही सुचना म्हणून काय त्यांनी भानगड करावी का? ते भानगड करत नसतील ना तर त्यांना भानगडीत पाडावं लागल. बरोबर आहे तुझं. मम्मी, आपण लवकर काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर ती शितली पुन्हा काहीतरी घोळ घालेल. होय, त्या शितलीची एक भीतीच वाटायला लागली आजकाल. काय करायचं म्हणलं ना की मध्येच येते ती. आधी तिचाच काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे बघ. राहुल्या, अयो होय शेकऱ्या, अय राहुल्या, लक्ष कुठे? हाय की तू. काय हाय की इथंच? मग आज जर नाका मारतोय तो स्वतः काहीतरी करत बसलेला का? ते मी विचार करत होतो. काय रे विचार करत होतास? शेकऱ्या, हा पोरगी कशी पटती र? हा, यो विचार करत होतास होय? होय. काय सुचतंय का मग? हा, नाही ना, तेच काय सूचना झालंय. कर कर विचार कर, काय सुचतंय का बघ. मी तोपर्यंत ऑर्डर वरनं जाऊन येतो. हं. शेखर दादा, अयो दादा, इकडे ये की. बस की. बोल की भावा. हे, शेखर दादा, मला एक सांग, तू पोरींसंग बोलतोस म्हणजे असं फोटो बिटू काढाय गेलो? बोलतो की. होय, पण तुला अगोदर सांगून ठेवते, पुरी बिरींची ओळख करून देणार नाही आपण. अरे मला ओळख नकोच आहे. मग मला फक्त एक सांग की पोरींना काय काय आवडतं? आता त्या पोरींना काय काय आवडतं हे कळून काय उपयोग? त्यापेक्षा आहे का नाही, तुला जी पोरगी आवडती का नाही तिला काय आवडते हे महत्वाचं आहे. तुला कोण आवडतं? आ शीत. काय? शी बाबा, तसं काय नाही. म्हणजे मला असं विचारायचं होतं की पोरींना काय काय आवडतं? फिरायला आवडतं, सेल्फी काढायला आवडतं, शॉपिंग करायला आवडतं. अरे तसं नाही शेकऱ्या. मग कसं? म्हणजे पोरींना पोरं कशी आवडतात? पोरींना आहे का नाही हुशार पोरं आवडतात, हुशार. हा, मग मी तर लईच हुशार आहे. आणि तुला माहितच आहे की शेकऱ्या,
माझ्याजवळ लय कॉन्फिडन्स आहे. ए त्यांना कॉन्फिडन्स वाली पोर नाहीत आवडत, त्यांना जनरल नॉलेज असलेली हुशार पोरं आवडतात. असं आहे वय. बर चल मी येतो, मला ऑर्डर आहे. हा जनरल नॉलेज. आपण आता जनरल नॉलेजच वाढवत असतो. हा. काय राजा, काय सराव जोरात चालू आहे ना? वय येतो सरावाला. नको रे बाबा, तू एवढा सराव करून मला काय मारायचंय वे? जा अभ्यास करता जा. बघल तेव्हा बोंबलत फिरत असतीस. ए बोंबलात कुठं, घरलाच निघालेलो. गोष्ट म्हणणं काम लावलं, किशा बापूंचं पत्र नेऊन दे. अरे पोस्ट पण आला वे. हो, कुठं आहे? रावल्याच्या सलून जवळ मगाशी होता. अरे सांगायच नाही अडे. ए आजा, याडा बिडा झालास काय? हो थांब आता पाडतो का काय मला? माझं लेटर आलं का बघा की. अजिंक्य शिंदे हा आलंय, थांब. कुठून आलंय? आता तुला कोण कोण लेटर पाठवते मला माहिती आहे काय? बाकी सर लवकर प्लीज प्लीज. अरे जरा दम काढ की. वर ठेवायचं नाही वे. आता तू शिकव आम्हाला काय करायचं आणि काय नाही ते. अजिंक्य शिंदे ना? हा हे घे, अजिंक्य शिंदे. हा नजळी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं अस्मान. माझं मेडिकल क्लिअर झालं. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. अरे 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 रजिस्टर. हा चांदवडीचं नाव काढणार पोरा. येऊ का? हो चालतंय. येऊ का? शितलीला आधी सांगूया. अरे मोबाईल घरी राहायला वाटतं. तिच्या घरी जाऊन सांगूया.